संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। नागपुरात सुद्धा तापमानाचा पारा जो आहे तो 45°C पार झालेला आहे आणि उकाळा जो आहे तो भयंकर असा उकाळा वाढलेला आहे। तापमानामुळे नागरिकांना मोठी हैराणी होत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळते आणि एकंदर जर सकाळचं वातावरण बघितलं तर सकाळपासून उकाळा वाढतो आहे, हे उन्हाचे चटके जाणवत आहे। म्हणून प्रत्येक जण आपण जर या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक जण स्वतःला कव्हर करून बाहेर निघताना पाहायला मिळते। एकंदर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील एक कालचं तापमान जर आपण बघितलं तर 46°C पार विदर्भातील 3 जिल्ह्याचं तापमान झालं, तर 3 जिल्ह्यांचं तापमान जे आहे ते 45°C आणि बाकी जिल्ह्यांचा जर विचार केला तर 42 ते 45°C घरामध्ये विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांचं तापमान पोहोचलेलं आहे। एकंदर नागपूरचा जर विचार केला तर 45° तापमानामध्ये नागपूरकर उकळते आहे अशा प्रकारचं एक चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। सकाळपासून उकाळा वाढलेला आहे, उन्हाचे चटके आहे, एसी कूलर काम करत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि एकंदर म्हणजे या तापमानाचा फटका जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळते। वेगवेगळ्या भागात नागपूरमध्ये 3 ठिकाणी 3 मृतदेह आढळले। ते संशयित उष्माघाताचे मृतदेह आहे का, मात्र त्याचा तपासणी अहवाल जो आहे तो आल्यानंतरच ते उष्माघाताचे मृत्यू आहे का हे स्पष्ट होणार आहे। मात्र एकंदर या उन्हाचा जो पारा वाढलेला आहे त्याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात जाणवायला लागला आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।